विट्यात अशोक खरात सारख्या प्रकरणाचा जणू पुढचा अध्याय पार पडत आहे. तू मागच्या जन्मी नागिन होतीस, हा नाग होता. तुमच्या दोघांचं लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झालाय असं म्हणून एका अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करणे आणि तसा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देणे आणि पूजा हवनाच्या नावाखाली तब्बल 4.5 लाख रुपयांची फसवणूक करणे या प्रकरणी विट्यातील महेश मोहन बाबर, संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये या तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, पोक्सो आणि महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट अघोरी प्रथा आणि जादूटोणा यांना प्रतिबंध अधिनियम अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. विट्यातल्या पाटील वस्ती परिसरात गेल्या काही काळापासून कडेश्वर धाम अध्यात्म संस्था या नावाच्या आश्रमात अनेक गैरप्रकार सुरू आहेत. हा आश्रम विट्यातील महेश मोहन बाबर मूळचा घोगावचा पण गेल्या काही दिवसांपासून विट्यात वास्तव्यास असलेला संकेत संदीप निकम आणि सूरज उपाध्ये हे तिघेजण चालवतात. हे तिघे स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचं सांगून तेथे येणाऱ्या लोकांची आर्थिक, शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या फसवणूक करतात अशा तक्रारी चर्चेला होत्या. मागच्या आठवड्यात एका महिलेच्या तक्रारीवरून या तिघांना विटा पोलिसांनी अटक करून न्यायालयापुढे हजर केलं होतं. त्यांची पोलीस कोठडी सोमवारपर्यंत होती. त्यातच आता हा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आर्थिक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय. पीडित मुलीला शारीरिक आणि पित्ताशयाचा त्रास होता. याचाच गैरफायदा घेत संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडितेला संकेत निकम हा शंकर बाबा, महाकाल, बाळूमामा आणि चिले महाराज यांचा अवतार आहे असं भासवलं. तसेच पीडित मुलीच्या शरीरात अंबाबाई देवीचा संचार येतो असं सांगून तिला पूजा आणि हवन करण्यास भाग पाडलं. अंधश्रद्धेचा कळस गाठत आरोपींनी पीडितेला तू मागच्या जन्मीची नागिन होतीस आणि संकेत बाबा हा नाग होता. तुमच्या दोघांचं लग्न लावण्यासाठीच या जन्मी तुमचा जन्म झालाय असं सांगितलं. या भोंदूगिरीच्या जाळ्यात ओढून आरोपी संकेत निकम याने विटा येथील एका खोलीवर अल्पवयीन पीडित मुलीवर जबरदस्तीने वारंवार शारीरिक संबंध ठेवून अत्याचार केलाय. याशिवाय संशयित आरोपी सूरज उपाध्ये याने पीडित मुलीला तोंड न उघडण्याची धमकी दिली. संकेत बाबा सर्व काही बघतायत, जर कोणाला काही सांगितले तर तुझे व्हिडिओ व्हायरल करेन अशी धमकीही दिली. दरम्यान पूजा आणि हवनाच्या नावाखाली संशयित आरोपी महेश बाबर आणि संकेत निकम यांनी पीडित मुलीच्या वडिलांकडून एकूण 4,50,000 रुपये बँक खात्यावर आणि 50,000 रुपये रोख रक्कम घेतली. हा सर्व मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळ असह्य झाल्यानंतर पीडितेने अखेर विटा पोलीस ठाण्यात धाव घेऊन रीतसर फिर्याद दिली आहे. नमस्कार. दिनांक 21/5/2026 रोजी विटा पोलीस ठाणे येथे एक फिर्यादी आपल्या इथे पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यास आल्यानंतर आपण गुन्हा रजिस्टर नंबर 211/2026 भारतीय न्याय संहिता कलम 118(1) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा, जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याबाबत तसेच त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्ह्यामध्ये 3 आरोपी आहेत. महेश मोहन बाबर, वय 38 वर्ष, राहणार विटा. तसेच सूरज उपाध्ये, राहणार विटा. संकेत संदीप निकम, राहणार घोगाव, तालुका पलूस, जिल्हा सांगली. या नमूद 3 आरोपींना आपण अटक करून मान्य न्यायालयात हजर करून त्यांची पोलीस कस्टडी घेण्यात आली होती. पोलीस कस्टडीमध्ये असताना आम्ही आरोपीकडे तपास केला तर त्यांनी सदर अघोरी प्रथा करून लोकांमध्ये भूत प्रेत करणे याबाबत बाधा असल्यास आम्ही त्यांचे निर्वाण करू असे सांगून त्यांची फसवणूक केली होती अशी त्यांनी कबुली दिली. तसेच आम्ही समाजातील विटा परिसरातील लोकांना आव्हान केलं की अशा काही लोकांच्या बाबतीत घटना घडल्या असतील तर त्यांनी समोर यावं. त्यावरून काल दिनांक 25 मे 2026 रोजी आपल्या विटा पोलीस स्टेशन येथे एक महिला तक्रार देण्यासाठी आली. सदर नमूद जे हे 3 आरोपी आहेत यांनी सदर महिलेसोबत सुद्धा अघोरी प्रथेबाबत तुम्हाला विषबाधा, तुमच्या बाबतीत करणी झालेली आहे, प्रेत आहे, तुम्ही मागच्या जन्मीचे नाग आहात, नागिन आहात असे सांगून त्या सदर मुलीची फसवणूक केली आहे. सदर मुलगी ही अल्पवयीन असताना महेश बाबर हा जो आरोपी आहे या मुलीस शारीरिक त्रास असताना तिच्या अंगामध्ये नाग, ती मागच्या जन्मीची नागिन आहे असे सांगून जो संकेत निकम जो आरोपी आहे त्याने सांगितले की माझ्या अंगात चिले महाराज, शंकर बाबा, काळ भैरव यांचा अवतार येत असून तो मागच्या जन्मीचा नाग असून ही सदर अल्पवयीन मुलगी या मागच्या जन्मीची नागिन आहे व या दोघांचा जन्म या जन्मामध्ये लग्न करण्यासाठी झालेला आहे.
त्या मुलीला सांगितलं की संकेत निकम हा जो आहे हा मागच्या जन्मी तो नाग अवतार होता आणि ही मुलगी मागच्या जन्मी नागिन होती व या जन्मामध्ये त्या दोघांचा जन्म हा एकमेकांसोबत लग्न करण्यासाठी झालेला आहे असं मुलीला तसेच तिच्या आई वडिलांना भुरळ घातली त्यांनी. आणि मुलीच्या वडिलांकडून तिच्या अंगामध्ये भूत करणी जी काही बाधा आहे ती दूर करण्यासाठी ते वडिलांकडून 4.5 लाख रुपये घेऊन त्यांची फसवणूक केली आहे. आणि संकेत निकम हा जो आरोपी आहे याने फिर्यादी सोबत तो त्याच्या रूम वरती नेऊन तिच्यासोबत ती अल्पवयीन असताना जबरदस्तीने शारीरिक संबंध करून तिचा बलात्कार केला आहे. त्याचबरोबर सूरज उपाध्याय हा जो आरोपी आहे याने त्या मुलीला नंतर धमकी देण्यास सुरुवात केली की तू हा प्रकार कोणाला सांगू नको, नाहीतर तुझे व्हिडिओ आहेत, तू त्या केंद्रामध्ये येत होती, तुझ्या आई वडिलांचे तुझे व्हिडिओ आहेत ते व्हायरल करून अशी तिला धमकी दिली. अशा फिर्यादीच्या तक्रारीवरून आपण सदरचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्यामध्ये भारतीय न्याय संहिता कलम 64(2) तसेच फसवणुकीचं 318(4), 351(2), 3(5) तसेच बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम कलम 2004 तसेच महाराष्ट्र नरबळी व अमानुष अघोरी जादूटोणा प्रतिबंध कायदा कलम 3 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे. सदर आरोपी हे पहिल्या गुन्ह्यामध्ये न्यायालयीन कस्टडीत आहेत. त्यांचा आज रोजी आपण ताबा घेत आहोत आणि त्यांना आज रोजी आपण न्यायालयाकडून ताबा घेऊन या गुन्ह्यामध्ये अटक करत आहोत. पुढील तपास सुरू आहे. आम्ही विटा पोलीस स्टेशन तर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो की जर आपल्या परिसरामध्ये या आरोपींनी किंवा यांच्यासोबत आणखी कोणी त्यांची फसवून महिलांचे आर्थिक शोषण केले असेल, त्यांचे शारीरिक शोषण केले असेल, जादूटोणा करणी बाधा आहे असे सांगून त्यांच्याकडून लूट केली असेल तर त्यांनी समोर यावं. विटा पोलीस स्टेशन त्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे.